हां मोर्चाच्या ह्याच्यावर आज सातारा या ठिकाणी उपवर्गीकरणाच्या विषयामध्ये सातारा जिल्ह्यातून आज या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि हा मोर्चा आता इथून बहुसंख्येने राजवाडा या मार्गानं कलेक्टर कचेरीकडे खालच्या रस्त्यानं तो जाणार आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून कलेक्टर ऑफिसला जाऊन आमच्या ज्या काय व्यथा आहेत त्या व्यथेचं निवेदन हे कलेक्टर साहेबांना देण्यात येईल आणि मग काय असेल ते प्रमुख लोक तिथं मार्गदर्शन करतील. अशा पद्धतीनं आता शांततेनं हा मोर्चा निघणार आहे. आज या ठिकाणी सातारा जिल्ह्यातला समस्त मातंग समाज मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहे. त्याचं मूळ कारण असं आहे की जे समाजाची दयनीय स्थिती आहे आणि आता जो 1 ऑगस्ट 2024मध्ये जो सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे, आरक्षणामध्ये उपआरक्षण करणे, अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यासंदर्भातला जो निर्णय आहे त्याची अंमलबजावणी करावी यासाठी सातारा जिल्हा मातंग समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी बहुसंख्येनं लोक उपस्थित आहेत आणि आमची मुख्यमंत्री महोदयांना मागणी अशी आहे त्यांनी आमच्या या मागणीचा अगदी भावनापूर्वक विचार करावा एवढीच या ठिकाणी आज मोर्चा निमित्तानं विनंती करतो. आज सातारा जिल्ह्यामध्ये सकल मातंग समाजाच्या वतीने आरक्षण उपवर्गीकरणासाठी सातारामध्ये मोर्चा झालेला आहे. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलेला आहे 1 ऑगस्ट 2024मध्ये राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाने आदेश केलेला आहे की आपण उपवर्गीकरण करावं. याच्यासाठी मातंग समाज आज सातारा जिल्ह्याचा पूर्ण रस्त्यावर उतरून मोर्चा काढलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही राज्य सरकारला आणि देवेंद्र फडणवीसांना विनंती करत आहोत की आपण हे उपवर्गीकरण तात्काळ करावं, अन्यथा याच्याही पुढे मातंग समाज तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून आपल्या सरकारला जाग येण्याचे काम करून दाखवेल. या सर्व मागण्यांसाठी जिल्ह्यातून आलेल्या तमाम मातंग बांधवांचं आणि भगिनींचं अभिनंदन करतो आणि थांबतो. समाजाच्या वतीनं अनुसूचित जाती उपवर्गीकरण करण्यासाठी जो सुप्रीम कोर्टानं 1 ऑगस्ट 2024मध्ये जो निर्णय दिला आणि त्याचा अधिकार उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य शासनाला दिला, त्या धर्तीवरती, त्या नियमावरती, त्या आदेशावरती 6 राज्यामध्ये उपवर्गीकरण करण्यात आलं, पण महाराष्ट्र राज्यामध्ये अद्याप वर्गीकरण करण्यात आलेलं नाही. तिथल्या 59 जाती अनुसूचित जातीमध्ये येत असताना जी आरक्षणाची आणि लाभाची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये मातंग समाज असेल आणि इतर तत्सम जाती असतील त्यांच्या नोकऱ्यामध्ये, शिक्षणामध्ये प्रचंड विषमता निर्माण झालेली आहे. त्यामुळं इतर राज्यामध्ये तात्काळ येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी तो कायदा पारित करून इथल्या वंचित घटकाला न्याय देण्याचं काम करावं, ही मागणी घेऊन आम्ही सातारा जिल्हा कलेक्टर कार्यालयावरती सामाजिक न्याय संघर्ष मोर्चाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेलो आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.